यात ठिकठिकाणच्या पावसासंदर्भातल्या काही बातम्या सुरुवातीला पाहूयात। राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि जोधपूरच्या शहराच्या सराफा बाजार आणि जालोरी गेट परिसरात पाणी भरल्याने व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झालेत, तर अनेक स्त्रोतही किंवा अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत। राजस्थान मधली ही दृश्य आपण पाहतोय। राजस्थान मधल्याच बारन येथील पार्वती नदीमध्ये 2 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉली वाहून गेली। सध्या ही राजस्थानच्या जोधपूर मधली आपण दृश्य पाहतोय। राजस्थानच्या जोधपूर मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर तिकडे राजस्थानच्या बारन इथे देखील पार्वती नदीमध्ये 2 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉली वाहून गेली। काल रात्री कोटडी सुंडा गावात नदीतून दगड गोळा करण्यासाठी काही जण गेले असता एक ट्रॅक्टर ट्रॉली अडकली। शनिवारी दुपारी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॅक्टर ट्रॉली नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जोरदार होता। दरम्यान ट्रॅक्टर ओढणाऱ्या जेसीबीचा दोर तुटला आणि सर्व दाब हा ट्रॅक्टर ओढणाऱ्यावर पडला। त्यामुळे पाण्याच्या दाबामुळे नदीच्या आत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला नदीमध्ये ओढलं आणि या दरम्यान ट्रॅक्टरवर बसलेला चालकही नदीच्या मध्यभागी जाऊ लागला। पण चालकाने वेळीच ट्रॅक्टरवरून उडी मारून आपला जीव वाचवलेला आहे, तर काही सेकंदातच ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। ही संपूर्ण दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेली आहेत। राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पार्वती नदीमध्ये हे ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। राजस्थानमधील सवाई माधोपुर जिल्ह्यातील चौथका बरवाडा या भागातील जगमोडा गावातील नाला पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे। जगमोडा परिसरातील अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती टाकून रस्ता बंद केलेला आहे। राजस्थानच्या सवाई माधोपुर या भागात अनेक गावांचा संपर्क हा पूर्णपणे तुटलेला आहे। जगमोडा गावातील नाला हा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याचं पाहायला मिळतंय आणि अनेक वाहनं देखील पाण्यात बुडाली। पूरस्थिती या संपूर्ण परिसरात निर्माण झालेली आहे। शनिवारी काही तास झालेल्या पावसामुळे गुजरातमधील बनासकांठा इथे परिस्थिती आणखी बिकट झाली। तिथल्या दांता सरकारी रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी शिरलं, ज्यामुळे रुग्णांना त्रास झाला। सिव्हिल कॉम्प्लेक्समध्ये वाहनं पाण्यामध्ये बुडालेली दिसली आणि डॉक्टरांच्या खोल्यांसह रुग्णांच्या वॉर्डमध्ये देखील पाणी शिरले। ही रुग्णालयाच्या आतली दृश्य आपण पाहतोय। कशा प्रकारे या संपूर्ण रुग्णालयामध्ये पाणी शिरलंय हे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। डॉक्टर्सचे वॉर्ड असतील किंवा रुग्णांच्या खोल्या असतील त्यामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। गुजरातमधली ही दृश्य गुजरातच्या बनासकांठा इकडच्या या हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलेलं आहे। सरकारी रुग्णालयामध्ये पाणी शिरलेलं आहे। पाऊस जोरदार तिथे सुरू आहे आणि त्यामुळे अनेक वाहनं देखील पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे। गुजरातमधील बनासकांठा येथील धनेरा दिसा या महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। झेरडा आणि तेटोडा या दरम्यान महामार्गावर पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि यामुळे वाहन चालकांना त्रास झाला आणि अनेक दुचाकी पाण्यात अडकून पडल्या। हा महामार्ग धनेरा आणि डिसा यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे, मात्र दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कायम असते। यामुळे प्रशासनानं यावर ठोस पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। गुजरातच्या बनासकांठा इथे जोरदार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे धनेरा दिसा महामार्गावर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आणि वाहन चालकांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। गुजरातमधील राधनपूर पाटण इथे मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। मसाली रोडवर पाणी साचल्यानं सुमारे 15 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला। वाहन चालक आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना पाण्यातून वाट काढत जावं लागतंय। गुजरातच्या राधनपूर पाटणमधली ही दृश्य। राधनपूर पाटण इथे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे अनेक सखल भागामध्ये इथे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना किंवा विद्यार्थ्यांना नागरिकांना या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे।
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे डबराच्या छिमक गावाजवळ असलेल्या मेघरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। या नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेला युवक वाहून गेला। स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाला या संदर्भात कळवलं आणि त्यानंतर प्रशासनानं या युवकाची शोध मोहीम हाती घेतली। अखेर एका दिवसानंतर त्याचा मृतदेह पाणबुड्यांच्या मदतीनं शोधण्यात आला। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना सध्या केलेलं आहे। नदीपात्रात हा युवक वाहून गेला, त्याचा मृतदेह एका दिवसानंतर सापडलेला आहे आणि त्यामुळे नदीपात्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरवासियांना करण्यात आलेलं आहे। हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि या पावसामुळे आतापर्यंत हिमाचलमध्ये 119 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 215 जण हे जखमी झालेले आहेत। 34 जण अजूनही बेपत्ता असून अंदाजे 1000पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे। या पावसानं आतापर्यंत राज्यात मोठं नुकसान झालेलं आहे। हिमाचल प्रदेशातली ही दृश्य आहेत। हिमाचल प्रदेशला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि अनेक घटनांमध्ये आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू झालेला आहे। अजूनही काही जण बेपत्ता आहेत। हिमाचल प्रदेशला सध्या पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि आतापर्यंत या राज्यात सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। राजस्थानच्या अजमेरला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि पावसामुळे शहरातील रस्ते हे जलमय झालेले आहेत। शहरातले प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला मोठा फटका बसलाय। अजमेरमध्ये आलेल्या भाविकांना देखील या पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। राजस्थानच्या अजमेरमधली ही दृश्य आहेत। अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। अजमेरला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागतोय। आणि आता राज्यातल्या पावसाचा आढावा घेऊयात। दक्षिण रायगड इथे सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर, शेतात, सह्याद्री पर्वतरांगांवरती सर्वत्र हिरवळ खुललेली दिसतेय। त्यातच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड देखील यात मागे नाही। किल्ले रायगडाच्या दऱ्याखपारीतून खूप छोटे मोठे शेकडोंच्या संख्येने धबधबे प्रवाहित होऊन खळाळून सध्या वाहत आहेत। त्याचसोबत धुकं आणि हिरवळ यामुळे किल्ले रायगडाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली दिसते। त्यामुळे किल्ले रायगड परिसरात आल्हाददायक असं वातावरण सध्या तयार झालंय। तर इकडे मावळ तालुक्यातील 10 गावांना जोडणारा पवना नदीवरचा लोखंडी साकव पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथला पूल पडून दुर्घटना घडली होती। त्यानंतर धोकादायक असलेल्या पुलावरनं प्रशासनानं वाहतूक त्वरित बंद केली। पवना नदीवरचा हा पूल आणि या पुलावरनं वाहतूक 4 चाकी वाहनांसाठी बंद करण्यात आली। केवळ दुचाकी आणि पादचाऱ्यांनाच हा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता। मात्र 4 चाकी वाहन चालक प्रशासनाच्या दुर्लक्ष करत किंवा नजर चुकवून सर्रास वाहतूक करत होते। याबाबतचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवताच प्रशासनानं हा पूल मोठमोठे डिवायडर टाकून लोखंडी साकव हा सर्वच वाहतुकीसाठी कायमचाच बंद केलाय। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। मावळ तालुक्यातील सांगवडे गावचा हा जो लोखंडी साकव पूल आहे हा आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कारण की या पुलाची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। कारण की हा पूल धोकादायक असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर आता कुठं प्रशासनाने हा पूल आता पूर्णपणे बंद केलेला आहे। आपण जर इथं पाहिला तर ह्या पुलाचे इथं मोठमोठे दगड इथं टाकून हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर कुंडमळा येथील जी दुर्घटना घडली होती इंद्रायणी नदीवरील, त्या दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील जे धोकादायक पूल आहे ते अशा धोकादायक पुलांना 4 चाकी वाहनांना तसे वाहन चालकांना बंदी करण्यात आली होते। आपण जर पाहायला गेलं तर सांगवडे मामुडी दरम्यान हा जो साकव पूल आहे हा फक्त पादचारी व दुचाकी वाहनांसाठी सुरू होता। मात्र 4 चाकी वाहनांसाठी हा पूल बंद होता। कारण इथं डिवायडर लावलं होतं,
परंतु काही चारचाकी वाहन चालकांनी येथील डिवायडर काढून सर्रासपणे येथे चारचाकी वाहतूक सुरू केली होती. त्याला अनुसरून न्यूज 18 लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं. मात्र आता कुठंतरी प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केलेला आहे. तसं जर आपण पाहायला गेलं तर नागरिकांसाठी येथे मोठी सूचनाही लावण्यात आलेली आहे. सदरचा पूल जुना व धोकादायक झालेला असल्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी तसे पादचाऱ्यांना जाणे येण्यास पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्गाचा वापर म्हटला तर या नागरिकांना 10 गावातील या नागरिकांना 15 किलोमीटरचा वळसा म्हणजे सोमटण्या फाट्यावरनं येऊन पिंपरी चिंचवड देहरोड मार्गे पुण्याला जावं लागतं. तर तसं जर पाहायला गेलं तर कुंडमळ्यासारखी दुर्घटना पुन्हा येथे घडू नये यासाठी प्रशासनाने कुठेतरी खबरदारी घेतलेली. तसं जर पाहायला गेलं तर या लोखंडी पुलाच्या खालची जे लोखंड आहे ते पूर्णपणे गंजलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने खबरदारी घेत हा पूल पूर्णपणे बंद केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गणेश जुडाम, न्यूज 18 लोकमत, मावळ. दापोलीतल्या गोवा किल्ल्याची बातमी दाखवल्यानंतर अखेर प्रशासनानं या बातमीची दखल घेतली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रकिनारी असलेल्या ऐतिहासिक गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं नवीन काम ढासळल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीनंतर तटबंदीचे ढासळलेलं निकृष्ट दर्जाचं काम प्लास्टिकनं झाकून ठेवण्याची नामुष्की पुरातत्व विभागावर ओढवली. तटबंदीचं काम ढासळलं नसून या ठिकाणी नियोजित पायऱ्या आहेत. या संदर्भात कोणती माहिती हवी असल्यास सहाय्यक संचालक रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा अशा प्रकारचा नामफलक लावून जबाबदारी झटकण्याचे काम सुरू असल्याचं दिसून येतंय. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. मी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदर परिसरामध्ये आहे, जिथे इतिहासाने समृद्ध असा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. याच सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नोंद घेतलेली आहे. आपण पाहतोय याच सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक मानांकन मिळाल्यामुळे कोकणामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्वत्र जल्लोष केला जातोय. मात्र याच किल्ल्याच्या समोर असणारा जो गोवा किल्ला आहे, या किल्ल्याकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष होतंय. या किल्ल्याच्या तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. आपण पाहतोय एकीकडे सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोर असलेल्या गोवा किल्ल्याची अनास्था मात्र दयनीय झाली आहे. ढासळलेल्या भिंती आणि कुठल्याही संवर्धनाचा अभाव हे पाहता इतिहासप्रेमी आणि या वारशाकडे झालेली ही सरकारी अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे जागतिक दर्जा तर दुसरीकडे मात्र ऐतिहासिक किल्ला असलेल्या या गोवा किल्ल्याची दुरावस्था हे मनाला खरोखरच वेदना देणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय गोवा किल्ल्याचं दृश्य आहे. गोवा किल्ल्याची मोठ्या प्रमाणात तटबंदी ढासळलेली आहे. ठिकठिकाणी अशा पद्धतीने तटबंदी ढासळलेली आहे आणि त्यामुळे इथे येणारे जे इतिहासप्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत, मोठ्या प्रमाणात निराश होतात. गोवा किल्ल्याची जी दुरावस्था झालेली आहे ते पाहून अनेक लोक नाराजी सुद्धा व्यक्त करतात. एकीकडे याच सुवर्णदुर्ग किल्ल्याला आता जगाच्या इतिहासामध्ये स्थान मिळालंय, तर दुसरीकडे याच किल्ल्याचं संरक्षण करणाऱ्या गोवा किल्ल्याकडे मात्र प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे गावामध्ये 4 किल्ले आहेत. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे सगळे किल्ले आहेत. याच ठिकाणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचं आरमार होतं. कान्होजी आंग्रे याच ठिकाणी आरमार प्रमुख होते. कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारे हे किल्ले आजही या ठिकाणी उभे आहेत. मात्र या किल्ल्याकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय. जगाच्या यादीमध्ये आता सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद घेतल्यामुळे पर्यटक असतील किंवा शिवप्रेमी असतील मोठ्या प्रमाणात या किल्ल्याकडे येऊ पाहतायत. मात्र या ठिकाणच्या गोवा किल्ल्याची झालेली दुरावस्था पाहून अनेक शिवप्रेमीच्या मनामध्ये संताप सुद्धा व्यक्त होतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोरचा गोवा किल्ला कडून या किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं इथल्या इतिहासप्रेमीचं म्हणणं आहे. पहिल्याच पावसामध्ये बांधकाम केलेला काही भाग कोसळला आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारचा